आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या आईसाहेबांनी एवढी तयारी केली म्हणल्यावर यावंच लागते. अगं काही नाही, तू गावात नाही तर शहरात आलीयस, एकटी आहेस, त्यात हा जॉब, ते मेसचं जेवण, या सगळ्यातनं तुला जरा ब्रेक मिळेल, घरचं जेवता येईल, गप्पा मारता येतील, छान वेळ जाईल, एवढं सगळं मॉम म्हणत होती. तो म्हणून मी तुला आग्रह करतोय. दॅट्स इट. तुमच्या आईसाहेब असं म्हणाल्या? पण जर तुला ऑकवर्ड होत असेल तर मी मॉमला नाही कळवू शकतो. मग तू सांग. अहो नाही नाही, मी येते, त्यांचं मन मोडायला नको. नक्की? ठीक आहे, मग तुझं काम आटोपलं की मला कळव, मग एकत्रच निघूया. चालतंय. मणी, मणी, ती काल आलेली मुलगी स्वानंदी, तिचं काय? त्या दिवशी अरविंदने तिला जरा वेगळं काम सांगितलं, जरा. तेव्हा आम्हाला अक्षरशः धारेवर धरलं होतंस तू की हे स्वानंदीच्या प्रोफाईलचं कामच नाहीये, हे काम तुम्ही तिला का दिलं आणि ब्ला 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 ब्ला. बर, मग सरपोतदारांच्या घरी जेवायला जाणं हे तिच्या प्रोफेशनचं काम आहे का मणी? घरी जेवायला? काय बोलतेस? मला कळेल असं नीट सांगणार आहेस का? मणी, सुजितने त्या गावंढळ मुलीला घरी जेवायला इन्व्हाइट केलंय. आणि मला एक गोष्ट अजूनही कळत नाहीये, सुजितला त्या गावंढळ मुलीमध्ये इतका इंटरेस्ट का आहे? हे बघ मणी, स्वानंदी एका छोट्याशा गावातून आलेली साधी भोळी मुलगी आहे. तिला इथल्या छानछौकीबद्दल काहीच माहिती नाही, काही नाही. शिवाय सुजितचं रात्रभर पार्ट्या करणं, नशेत बुडालेलं असणं, रोज कुठल्या तरी नवीन मुलीला फिरवणं, याबद्दलही काही माहित नाही. मग विचार कर म्हणी, जर इतर मुलींसारखं सुजितने स्वानंदीलाही फिरवलं तर? म्हणे कळतंय मी काय बोलतेय? अरे म्हणे ती बिचारी कोसळेल रे. आणि असं होईल आपल्याला माहित असून आपण काहीच करू शकलो नाही. मणी, मला लपून छपून नाही बोलायचंय, कारण तुला माहितीये सुजित मला किती आवडतो आणि म्हणूनच मी त्याच्या बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे स्वानंदीने त्याच्या मागे पुढे केलेलं नाही आवडत मला, आणि म्हणूनच हे प्रकरण मला आत्ताच्या आत्ता थांबवायचंय. त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे मणी. हॅलो, बोल ना. अगं आज संध्याकाळी मी जेवायला येणार नाहीये. सुजित सरांच्या आईने मला त्यांच्या घरी जेवायला बोलावलंय. वाव, काय सांगतेस? त्यांच्या मॉमने तुला जेवायला बोलावलंय? वा, चांगली प्रगती आहे. गप गप. अगं प्रगती कसली आली ह्यात? मी नाही का त्यांना एकदा मदत केलेली, म्हणून खास थँक्यू म्हणायसाठी त्यांनी त्यांच्या घरी मला जेवायला बोलावलं. कसलं भारी ना. मज्जा आहे बाबा एका पोरीची. बर, ऑन अ सिरियस नोट, लवकर हॉस्टेलला परत आहे, कारण की तुला माहितीये ना लेडी हिटलर तुला आत नाही घेणार ते. हो, मी येईन वेळेत. तू फक्त मेस मावशींना सांग की मी संध्याकाळी जेवायला येणार नाही. बरं, चल मी ठेवते हा फोन. त्याचं काय आहे ना, कामाच्या वेळी आम्ही फोनवर बोललो की आमचा बॉस लई ओरडतो. ओके फाईन, बाय. चल बाय. सॉरी. नाही म्हणजे तुलाही चांगलं माहितीये, काहीही झालं तरी मी सुजितच्या विरोधात जाणार नाही. मणी, तुला खरंच त्या स्वानंदीबद्दल काहीच वाटत नाही? तुला, मला, आपल्या दोघांनाही सुजितचा स्वभाव कसा आहे हे माहितीये मणी. उद्या
उद्या जर सुजितच्या आयुष्यात एखादी मुलगी आली ना, तर स्वानंदीला विसरायला इतका वेळही लागणार नाही त्याला. आणि अरे खरंच मला स्वानंदीची काळजी वाटते, म्हणून मी म्हणतेय किमान तिच्यासाठी आपण सुजितला तिच्यापासून लांब ठेवायला हवं म्हणी. हा, आता तू इतका विचार केलायस तर तू हाही प्लॅन केला असेल की सुजितला कसं थांबवायचं. आहे ना मणी. एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात, म्हणजे आजच्या दिवसासाठी. आणि तो तुझा जो काही प्लॅन असेल त्याच्यामध्ये मी येणार नाही, इतकीच मदत मी तुला करू शकतो, इतकीच. मणी, पण स्वानंदीला कसलाही धोका पोचता कामा नये. जे काही करशील त्यामुळे स्वानंदीला त्रास नाही झाला पाहिजे. का नाही का? सुजित आणि माझ्यामध्ये जो कुणी येईल, मग कुणीही असू दे, त्याला नाही सोडणार मी. ऐक संचिता, तुला सुजित हवाय ना, त्यावर फोकस कर. असं काहीच करू नको की ज्याने स्वानंदीला त्रास होईल. जर असं झालं तर सुजित स्वानंदीच्या अजून जवळ येईल, कळतंय? आणि इथे डिस्कस करून काही साध्य होणार नाहीये, नाही वर्कआउट होणार. मला असं वाटतंय डिनरच्या वेळी तू सरपोतदार बंगल्यावर यावंस. म्हणजे बघ, असं मला वाटतंय. तुला काय वाटलं स्वानंदी, तू जाणार म्हणून सरपोतदार बंगल्यात फुलांच्या पायघड्या घातल्या जातील? इतकं सोपं नाही अगं ते. बंगल्यात सोड, बंगल्याच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाहीये मी तुला. बाय मॅम. ज्योती, येस मॅम. एक काम आहे, लगेच करायचं. हे काम जर केलंस तर तुझ्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होईल आणि या कामाचे वेगळे पैसे सुद्धा मिळतील. करशील? हो मॅडम. गुड. कळलं? हो मॅडम. काय रे, तू आता यावेळी घरी कसा? नाही, ते माझं काम लवकर संपलं म्हणून आलो. आणि सुजित, त्याचं काय, तो कुठे आहे? नाही, त्याचं व्हायचंय बहुधा. वा, काय दिवस आलेत बघा. मालक अजून काम करतायत आणि नोकर घरात बसून लोळणार. नाही बाईसाहेब, तसं नाही. मी तसं नाही असं नाही, मला कारण नकोय. आज एक तर किटी होती म्हणून मी नोकराला सुट्टी दिलीये. सुजित त्या साखरगावच्या मुलीला घरी बोलावलंय. तू आलायस तर मला घरात मदत कर. कोण साखरगावची मुलगी बाईसाहेब? ती आता फॅक्टरी जॉईन झाली ती? तीच मुलगी. पण मग तिला अगदी घरी जेवायला बोलवायची काय गरज होती सुजितला? अरे नवस फेडायला मदत केली आहे ना तिने, त्याला थँक्स म्हणायचंय. बाईसाहेब सॉरी, पण फक्त थँक्यूच म्हणायचं होतं ना. तर मग त्यासाठी घरी जेवायला बोलवायची काय गरज होती? एखादा गोड पदार्थ बनवून दिला असता किंवा तिच्यासोबत फॅक्टरीतल्या इतर लोकांनाही दिलं असतं तरी चाललं असतं. हो ना, तुला पण असंच वाटतंय ना? हो. मी एक काम करते, उद्याच किशूला सांगून पूर्ण स्टाफ साठी खीर बनवून पाठवते. सुजीचं काहीतरीच असतं म्हणा. हे चांगलंय, मी असंच करते. पण बाईसाहेब, त्याआधी तुम्ही सुजितला फोन करून सांगा आणि त्याला हेही सांगा की ही कल्पना तुमची आहे. म्हणजे त्याला आनंद वाटेल की तुम्ही त्या मुलीबद्दल काळजी करताय आणि तो नकारही देणार नाही. मी बघतो. नमस्कार, मी शेफ जतीन. मला सुजित सरांनी पाठवलंय. सॉरी, आज आमच्याकडे जी पार्टी होती ना ती कॅन्सल झालीये, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. बाईसाहेब, तुम्ही पहिले सुजितला फोन लावा
नाहीतर असं नको व्हायला सुजितचं स्वानंदी सोबत बोलणं झालंय आणि आपण काहीच नाही. आपल्याला हा विषय लवकर संपवावा लागेल. हो. बिझी येतो याचा फोन. परत एकदा लावून बघा. हो. कुठे बिझी हा मुलगा? मी लावून बघतो. सुजितचाच फोन आलाय. हा बोल सुजित. म्हणे ऐक ना, कुठे आहेस तू? ते सोड, जिथं कुठे असेल तिथून डिरेक्टली घरी जा. का काय झालंय? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. अरे काही नाही, मी आज रात्रीच्या डिनरच्या प्लॅनसाठी एका शेफला घरी बोलवलं होतं. तर मॉमने त्याला सांगितलं की पार्टी कॅन्सल झाली. तो परत निघाला होता. मी आता त्याला फोन करून सांगितलंय तो परत घरी चाललाय. तर तू जरा सॉरी तुला सांगितलं नाही ना मी. अरे आज रात्री स्वानंदी डिनरसाठी घरी येते. ती तयार झाली बघ ना. आणि हे एवढं सगळं मी जमवून आणलंय आणि आता मॉम त्या शेफला परत पाठवत होती. सो प्लीज मी येईपर्यंत जरा तिथे जा, त्याच्यावर लक्ष ठेव. कारण मॉमचा काही भरोसा नाही बाबा. ते आत्ता हो म्हणते, नंतर लगेच नाही म्हणते. सो मी येईपर्यंत जरा लक्ष ठेव. मी पोहोचतोच. हो हो, बाय. काय म्हणत होता सुजित? काय नाही, सुजितने परत त्या शेफ सोबत बोलणं केलंय. शेफ येतोय परत. म्हणजे ती गावंढळ मुलगी येणारच या घरात. सुजित सरांचा कॉल आला होता. ते म्हणाले काहीतरी गैरसमज झालाय, पार्टी आजच आहे. चला. हरकत नाही. हा प्लॅन फसला म्हणून काय झालं? संचिता आली की प्लॅन बी करता येईल. पण काही झालं तरी मी स्वानंदीला सुजितच्या ट्रॅप मध्ये अडकू देणार नाही. बरं झालं आपण लवकर निघालोय, म्हणजे घरी लवकर पोहोचू. काय मला अख्खं घर तुला दाखवायचंय. साहेब मी आउट टाइम देते. शेखर दादा तू ये, मी गाडी काढतो. काय? सॉरी सॉरी, लागलं का? स्वानंदी मॅडम, काय तुम्ही बघून चाला की जरा. सॉरी सॉरी सर. असू द्या. ये चल. स्वानंदी खूप दुखतंय का तुला? ऐक, आपण आधी डॉक्टरकडे जाऊया. म्हणजे फ्रॅक्चर वगैरे असेल तर उगाच रिस्क नको घ्यायला. ये. ओ साहेब, कशाला लगेच डॉक्टर बिक्टर? अहो पायला चकला असेल जोरात. होईल बरा. बरं ठीक आहे, ये. सावकाश सावकाश, ये. स्वानंदी ऐक माझं, आपण डॉक्टरकडे जाऊया आधी. तुला खूप दुखते, त्रास होतोय तुला. चल ये. हळू 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 हळू. साहेब हा? सॉरी, पण मला काही वाटत नाही आज तुमच्या घरी जाता येईल. ते बघू आधी. तू चल गाडीत बस. मणी, हो. वरती जा. मी डिनर सेट काढून ठेवलाय नवीन, तो घेऊन ये खाली. हो. बाईसाहेब हाच? हो हाच. आणि इकडे बघू. हा तिकडे नेऊन अरेंज कर, मी येते. हो. हे घर माझं आहे, त्यामुळे या घराचा उंबरठा सुद्धा मीच ओलांडणार. इतर कुणालाही, अगदी कुणालाही स्वप्नात सुद्धा या घराचा उंबरा मी ओलांडून देणार नाही. भल्या भल्या आल्या आणि अशाच निघून गेल्या. तू कोण आहे सगळं स्वानंदी? एक गावंढळ आणि अजागड मुलगी.
स्वानंदी, आज तू रडत बसशील तुझा दुखरा पाय घेऊन, आणि मी माझ्या सुजित बरोबर आमच्या फेवरेट पब मध्ये विक्ट्री सेलिब्रेट करत असेल. आंटी, हाय आंटी, कशा आहात? संचिता, तुझे काम संपलं वाटतं. मणी इथे, तू इथे. माझा एकटा सुजितच बिचारा काम करतोय. नाही आंटी, मला खरं तर सुजितला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आले हो मी. म्हणजे सुजित नाहीये का घरी? संचिताची गाडी. ये. सावकाश. चल. काय आलं? चल. सरपोतदारांच्या घरात तुझं स्वागत आहे स्वानंदी. नाही, तसं नाही. सरपोतदारांच्या घरात तुमचं वेलकम बरं का. ये. सावकाश. हो. काय चिवट मुलगी आहे ही. हिला घरी येण्यापासून थांबवायचं म्हणून इतकं प्लॅनिंग केलं मी, तर ही बया सुजितच्याच गळ्यात हात घालून आली. अगं राहू दे. नाही, नको. बर. सावकाश. संचिता, तू आता इथे? हो, मला इन्व्हिटेशनची काय गरज आहे? मी परकी आहे का सुजित? अँड बाय द वे, मीच खरं तर तुला सरप्राईज द्यायला आले होते. म्हणजे मी असा विचार केला की आपण आज पबला जाऊ, पण इथे आले आणि तुझा डिनरचा प्लॅन कळला आणि मला सरप्राईज मिळालं. हो ना हो आंटी? हा, हो. यांच्या पायाला काय झालं? अरे इथे येताना धडपडली. पाय मुरगळला. मला वाटलं फ्रॅक्चर वगैरे नाही ना झालंय. ओके सगळं, फक्त जरा सूज आहे पायाला. अगं बाई, एवढं लंगडं त्याची काय गरज होती? डिनरचा प्लॅन आपण नंतर कधीतरी केला असता. हो, मी तेच म्हणलं होतं. स्वानंदी, खूप दुखतंय का ग तुला? म्हणजे एक्सरे वगैरे काही काढलाय का सुजित? अहो मॅडम, त्याची काही बी गरज नाही. खरं तर गावात झाडावरून उडी मारताना कितीदा तरी पडले. सवय आहे मला. सुजित साहेब उगाच आपलं काळजी करत होते. उगाच? अरे हो, उगाच. मग अशी पाऊल टाकता येत नव्हतं तुला? घाबरवून टाकलं होतंस मला उगाच मुळे. अगं, मोडलाय का? म्हणजे मोडला वगैरे नाही ना, ते बरं झालं. ये आत ये. मणी, पाणी घेऊन ये. हो. चल दे. पहिल्यांदाच बघत असशील ना इतकं मोठं घर? हो मॅडम, तुमचं घर लई म्हणजे लईच मोठं आहे. अहो, हे असं डिट्टो पिक्चर मध्येच बघितलंय मी बघा. अहो, पण केवढं मोठं आहे तुमचं घर. आमच्या गावातल्या 4-5 गल्ल्यांना तुमच्या घरात मावतील बघा. तुला माहितीये स्वानंदी, मी लहान असताना सायकल घेऊन अख्ख्या घरात फिरायचो. हो ना मॉम? हो ना. नको नको म्हणत असताना सुद्धा पायऱ्यांवरनं सायकल घेऊन आलास आणि धडपडलास.
आणि चांगला 1 महिनाभर एक हात आणि एक पाय गळ्यात घेऊन होतास. साहेब म्हणजे तुम्हाला पण माझ्यासारखी सायकल चालवायला आवडते? हो आवडते, पण मी चॅम्पियन वगैरे नाहीये तुझ्यासारखा. हो मी कुठे चॅम्पियन वगैरे. ये बस चल. नाही नको, मी चालत जाते. अहो माझा पाय झालाय की बरा. नक्की? चालवून दाखवू तुम्हाला? ये सावकाश. आई गो! सावकाश, पाय दुखतोय. भाई थँक्स. सांगितलं होतं ना मी तुला. ये बस, ते हात दे. ये ये. हा मणी, ओळखतेसच ना? बिचारा आई बापा विना अनाथ मुलगा आहे. आमच्या साहेबांनी याला अनाथ आश्रमातनं आणलं आणि तेव्हापासून आम्हीच सांभाळ केला याचा. नोकरच म्हण, पण आम्ही नोकरासारखं नाही वागवत. अगदी घरच्यासारखं वागवतो. हो की नाही रे मणी?